नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नागवेलीचं झाड किंवा पानाचं झाड किंवा विड्याच्या पानाचं झाड कसं घरी उगवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। असं मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इकडे नागवेलीचं झाड लावून ठेवलं आहे आपलं पानाचं झाड। जसं इकडे पण पाहू शकता हे उगवलेलं आहे। अजून याची बेस्ट लोकेशन कोणती असते मित्रांनो, याला असंही नाही की एकदम सावलीत ठेवायचं असते, अजून असंही नाही की डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं असते। जिथे सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट नाही आहे त्या जागेवर या झाडाला तुम्हाला लावायला पाहिजे, जेणे की हे चांगल्याने झाड म्हणजे हे चांगल्याने झाडाची वाढ होत राहील आणि झाड कधी जळणार नाही किंवा त्याचे पानं खराब नाही होतील। तर हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे। डायरेक्ट सनलाईटमध्ये या झाडाला नाही लावायचं असते मित्रांनो। जसं पाहू शकता मी पण हे असं हलकंसं पार्शियल शेड खाली लावून ठेवलं आहे आणि इकडनं थोडंसं असं सूर्यप्रकाश झाडाला मिळत असते। ते बेस्ट लोकेशन आहे। इथे इनडायरेक्ट सनलाईट येते, डायरेक्ट सनलाईट नाही येत, तर जेणे की हे झाड जे आहे तुम्ही पाहू शकता किती हिरवंगार आहे। आता सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला नागवेलीची कटिंग घ्यायची आहे। तर आता पाहून घेऊ मित्रांनो तुम्हाला झाडाची कटिंग कशी घ्यायची असते। जसं हे माझं झाड पाहू शकता, तर हे आता कटिंग घेण्याचं बेस्ट आहे मित्रांनो। सगळ्यात पहिले समजा तुमच्याकडे झाड नसेल तर कुठून मित्रांनो नर्सरी वगैरेपासनं एखादं लहानसं एवढंसं व्हिडिओमध्ये पाहू शकता एवढं पण झाड समजा नर्सरीपासनं घेऊन आले तर त्याच्यापासून तुम्ही हे खूप लवकर याची वाढ होते मित्रांनो। आणि मग या झाडापासून तुम्ही नवीन रोपं बनवू शकता कलमेनी। किंवा मित्रांनो समजा तुमच्या कुठे कोणाकडे शेजारी वगैरे किंवा कुठे पण वगैरेकडे मित्रांनो समजा असं नागवेलीचं झाड असलं तर तिकडनं तुम्हाला अशी कलम कापून आणायची आणि मग ती तुमच्या घरी तुम्हाला उगवायची आहे। तर आता आपण प्रोसेस बघू की त्याला उगवायचं कसं असते। सगळ्यात पहिले आता पाहू की आपल्याला कलम याची म्हणजे कटिंग कशी घ्यायची असते। तर सगळ्यात पहिले मित्रांनो नॉड एरिया जो असतो तर नॉड एरियापासूनच तुम्हाला कटिंग जी आहे ती घ्यायची आहे। तर मित्रांनो हे जे व्हिडिओमध्ये पाहू शकता मी आता इथे हे चाकू ठेवलेला आहे। हा जो एरिया असतो मित्रांनो याला नॉड एरिया म्हणतात। आणि हे जे एरियाज आहे जसं हा एक नॉड तर हे नॉड एरिया असतात। तर इथून मित्रांनो असं 45 डिग्रीचं करायचं अँगल किंवा असं स्ट्रेट कापलं तरी चालेल। 45 याच्यासाठी म्हटलं कारण की मग फंगस वगैरे नाही लागत आपल्या कटिंगला। तर मित्रांनो असं हौच तुम्हाला कापून घ्यायचं आहे असं 45 डिग्रीच्या अँगलवर असं 45वर, म्हणजे की मित्रांनो कटिंग खूप चांगली उगेल। मग सगळ्यात नेक्स्ट स्टेप काय आहे, ही सगळे जे पानं असतात मित्रांनो हे खालचे तुम्हाला असे रिमूव्ह करून टाकायचे। चांगल्याने या कटिंगला असं साफ करून घ्यायचं आहे खालून। पहिली स्टेप होती की तुम्हाला नॉड एरियापासून कटिंग करून घ्यायची आहे। मग ह्याचे सगळे पानं रिमूव्ह करून टाकायचे, वरचे असे 2-3 पानं असे सोडून द्यायचे हलकेसे आणि वरतून पण याला असं पिंच करू शकता, तसं पिंच करून घ्या, हे चांगलं राहील झाडासाठी। मग आता ही मित्रांनो आपली कलम झाली आहे। आता कलम झाल्यावर याला उगवायचं कसं असते ते पाहू आपण। इथे मी कुंडी घेतली आहे मित्रांनो आणि कुंडीमध्ये जी तुम्हाला पॉटिंग मिक्स घ्यायची आहे ती कशी घ्यायची आहे मित्रांनो, पॉटिंग मिक्ससाठी जे आपली माती असते काळी माती ती घ्यायची आहे तुम्हाला 50% आणि 50% त्याच्यात रेती टाकायची आहे। कारण हे जे झाड असते मित्रांनो याला ओव्हर वॉटरिंग अजिबात आवडत नाही, तर त्याच्यासाठी जी रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते रेती ती तुम्हाला 50% ठेवायची आणि 50% आपली साधी माती ठेवायची आहे। या दोघांचे चांगल्या मिक्सचर करायचं आहे आणि त्याच्यातच तुम्हाला तुमची जी कलम आहे मित्रांनो ती लावायची आहे। अजून समजा पॉसिबल असेल तुमच्याकडे खत वगैरे असेल तर मग मित्रांनो जसं शेणखत, वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी कोणतंही तुम्ही खत घेऊ शकता। तर ती पॉटिंग मिक्स कशी तयार केल्या जाईल, 50% साधी माती, 30% तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे रेती, अजून 20% मित्रांनो कोणतंही जे खत सांगितलं आहे 3पैकी ते खत घेऊन घ्यायचं आहे आणि मग त्याच पॉटिंग मिक्समध्ये मग तुमची जी कलम आहे त्याला लावायचं आहे। तर आता लावायचं कसं आहे मित्रांनो, तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो ॲलोवेरा जेल मित्रांनो किंवा दालचिनी किंवा मित्रांनो हळद किंवा मित्रांनो जे आपलं रूटिंग पावडर असते, रूटिंग हार्मोन ते पावडर असेल तर ती, किंवा मित्रांनो सिंपल शहद जे आहे तेही घेऊ शकता। जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल शहद, दालचिनी, ॲलोवेरा जेल या तिघांपैकी चौघांपैकी तुम्ही काही पण एक रूटिंग हार्मोनसारखं घेऊ शकता। तर ते मित्रांनो तुमच्या कलमेला असं चांगल्याने लावून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे मी घेतलं ॲलोवेरा जेल मित्रांनो। तर हे कलमला चांगल्याने त्या जे भाग आपण मातीत लावणार आहे त्या भागाला तुम्हाला चांगल्याने हे ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे। मग मित्रांनो आता ही कलम लावण्यासाठी तयार आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, असं एक हे करायचं आहे एकदम मधात लावायचं याला, जेणे की याची ग्रोथ चांगली होईल। इथे मी छिद्र करून ठेवलं आहे आणि माती पण पॉटिंग मिक्स आधीच तयार करून ठेवली आहे मित्रांनो। मग या पॉटिंग मिक्समध्ये जसं तुम्ही पाहू शकता याला असं चांगल्याने असं हलकं हाताने असं आतमध्ये दाबून द्यायचं आहे। हे आता आपली कटिंग झाली। आता याला चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे। आता जसं मित्रांनो मी इथे पाणी घेतलेलं आहे, पाणी असं चांगल्याने तुमच्या झाडाला देऊन द्यायचं आहे। पाणी असं मित्रांनो चांगल्याने टाकून झाल्यावर आता मित्रांनो ही कलम आता तयार झाली। आता हे कुठे ठेवायचं ते सांगतो। याला डायरेक्ट सनलाईटमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे मित्रांनो,
जे पण तुमचे शेड एरियाज आहे आणि सावली जिथे असते त्याच एरियावर कमीत कमी तुम्हाला आठवड्याभर तरी या झाडाला ठेवायचं आहे. मग याला जेव्हा नवीन पानं दिसतील तुम्हाला, थोडे मोठे नवीन हिरवेगार पानं फुटलेले या झाडाला, मग मित्रांनो तुम्हाला याला फुल जे सन आहे म्हणजे इनडायरेक्ट सनलाईट, जशी मी तुम्हाला व्हिडिओच्या सगळ्यात पहिले जी लोकेशन सांगितली होती त्या लोकेशनवर मित्रांनो तुम्हाला तुमच्या झाडाला शिफ्ट करून द्यायचं आहे. आणि सध्यासाठी काही दिवस जसं मी सांगितलं तुम्हाला शेड एरियाजमध्येच ठेवायचं आहे. ग्रोथ आल्यानंतर तिकडे तुम्हाला शिफ्ट करायचं आहे. अजून मित्रांनो मग खताबद्दल वगैरे, तर मग जसं त्याची ग्रोथ होऊन जाईल, थोडी मोठी होऊन जाईल आणि 15-20 दिवसानंतर मित्रांनो याला शेणखत वगैरे किंवा कोणतं पण जसं शेणखत, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा या तिघांपैकी कोणतंही खत तुम्ही तुमच्या झाडाला टाकू शकता. अजून मित्रांनो समजा खताबद्दल तुम्हाला पाहायचं असेल की या झाडाला अजून कोणते खतं दिले जाऊ शकतात, तर त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला देऊन देईन. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो जसं व्हिडिओमध्ये सांगितलं नागवेलीचं झाड घरच्या घरी नक्की उगवा. अजून याची खतं पाहिजे असेल मित्रांनो तर आता इथे खताची प्लेलिस्ट येऊन जाईल, त्या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी खूप चांगले खतं सांगितलेले आहे, तर ते सगळे खतं तुम्ही तुमच्या या पानाच्या झाडाला टाकू शकता. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.